गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगोकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण जोखतो तुफान मातीचा राजा. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मनके जीते जीत है, मनके हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर करना है स्वराज्य हमें. अशा माझे छत्रपती संभाजी महाराजांनाही मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग, और शेर के बच्चे को छावा. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. माझ्या विषयावरून कदाचित तुम्हाला समजलेच असेल की आज जयंती आहे एकमेव व्यक्ती ज्याची जयंती 125 देश साजरी करतात त्या महामानवाची, ज्याने वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतले आणि त्याने जगातील महान संविधान लिहिले त्या महामानवाची, ज्याने रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक राजकीय धार्मिक क्रांती घडवून त्या युग पुरुषाची म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांची. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक त्या चौदार तळ्यावर. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बालपणापासून त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचण्याचा छंद लावला. व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे त्यांच्या वडिलांनी सांगितले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढणारा त्यांचा इरादा लेख होता, अन्यायाविरुद्ध लढणारा त्यांचा इरादा लेख होता. आणि हा रामजी बाबांचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशा मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. ताकात पोरग, हातात झाडू आणि शेणावर डोलीची पाटी, कपडा न लत्ता खरकटा बत्ता फजिती होई माय मोठी. माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओटी. पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, तुला मुबाच नव्हती र कुठं मंदिर चावडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला होता. तो संदेश जर तुम्ही लक्षात ठेवला तर कदाचित तुम्ही जगाच्या पुढे जाऊ शकता. नाचून